नमस्कार, सखोली न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सांगली शहरात मुख्य रस्त्यांना भगदाडं पडण्याची माळ सुरूच असून काल रात्रीही 100 फुटीवरील दिगंबर मेडिकल समोर आणखी एक भगदाड पडल्यानं या साऱ्या खड्ड्यांचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय. पाहूया. महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कमिशन घे, कमिशन घे, कमिशन घे, कमिशन घे, कमिशन घे, महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे कमिशन घे, कमिशन घे, कमिशन घे, कमिशन घे, कमिशन घे. महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कसं काय करायचं? आम्ही 100 फूट रोडला आलेलो आहे. पहिल्यांदा दुसरा खड्डा पडला होता. आज सांगली महापालिका क्षेत्रातील 6वा खड्डा पडलेला आहे. किती बांधकाम विभाग टक्केवारी घेते. आमचा आयुक्त साहेबांच्यावर पण आरोप आहे. आयुक्त साहेबांनी याची दखल घेऊन बांधकाम विभागाचे पैसे खाणारे अधिकारी आहे त्यांची चौकशी करावी. या 100 फूट रोडचं ऑडिट करावं. आम्ही सगळे कुठल्याही पक्षाचे असलो तरी 4 तारखेला गडकरी साहेब येणार आहेत. या खड्ड्याची पाहणी करावी असे आम्ही गडकरी साहेबांना पण सांगणार आहे की किती निकृष्ट दर्जाचे रस्ते सांगली महापालिकेत झाल्या. आणि याचं उदाहरण आजपर्यंत घडलंय की अधिकाऱ्यांनी निर्णय जे आहेत काही यांना सुद्धा कुठक नाही. तरी लवकरात लवकर या खड्ड्याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि याला लागूनच आहे की 9 लाख रुपये खड्ड्याला खर्च आला होता. त्याची पण आयुक्त साहेबांनी चौकशी करावी अशी आमची त्यांच्याकडे ठाम मागणी आहे.